धनंजय मुंडे यांनी ट्विट केलेला आहे। आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। समाज माध्यमांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतोय असं मुंडे म्हणतात। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं मुंडे यांनी हे ट्विट केलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं मुंडे म्हणाले। म्हणजे झालेल्या प्रकरणासंदर्भात नव्हे तर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडे यांनी हे अशा प्रकारे ट्विट केलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे ट्विट केलंय। मागील काही दिवसांपासून तब्येत ठीक नाही आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर सांगितलेलं आहे। त्यांनी ट्विट केलेलं आहे या संदर्भातलं आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनाम्याचं कारण सांगितलंय आणि धनंजय मुंडे त्यांचं कारण देताना सांगतात राजीनाम्याचं वैद्यकीय कारणासाठी मी हा राजीनामा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नाही आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। तर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात ट्विट केले, त्यांनी पोस्ट केलेली आहे तशी। आणि आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्या बरोबर आहेत। मनशीकडून आपण आणखी तपशील घेऊया। मनशी, वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडे यांनी ट्विट केल्याचं कळतंय। या ट्विटमध्ये एक ओळ अतिशय महत्त्वाची आहे। ती ओळ अशी आहे की मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि सोबतच वैद्यकीय कारणासाठी सुद्धा हा राजीनामा देतो आहे। एक प्रकारे धनंजय मुंडेंना आपल्या ट्विटद्वारे असं सांगायचं आहे का की मी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे, कारण त्यांनी जी सत्सद विवेक बुद्धीला स्मरून म्हटलेलं आहे ती सत्सद विवेक बुद्धी नेमकी कशासाठी त्याचं स्मरण करतायत याचा उलगडा मात्र या ट्विटमधनं होत नाहीये। ज्या राजीनाम्याची मागणी विरोधक अनेक दिवसांपासून करत होते, इतकंच नाही तर बरीचशी कुजबूज सुद्धा अंतर्गत गोटामध्ये होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का, यावर सुद्धा खलबतं सुरू होती। मात्र त्यावेळेस त्यांचा राजीनामा झालेला नाही। जेव्हा हे फोटो आणि व्हिडिओ समोर आले त्यानंतर हा राजीनामा होतोय। आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा म्हणत आहेत की जे हे हत्याकांड घडलेलं आहे, ही हत्या झाली, त्याचे फोटो पाहून माझं मन विषण्ण झालेलं आहे। आणि त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणासाठी मी हा राजीनामा देतोय। काल जर विधान भवनामध्ये धनंजय मुंडे हे माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते। खरं तर माध्यमच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती, त्यांच्यासमोर कॅमेरे लागलेले होते। आम्ही माध्यमकर्मींनी बरीचशी गर्दी त्यांच्या अवतीभोवती केली होती, त्यांना गराडा घातलेला होता। मात्र आपण आपल्याला त्यांनी काही फेशियल एक्सप्रेशन्सद्वारे त्यांच्या हावभावांद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केला की मला तुमच्याशी बोलता येणार नाहीये, कारण मला वैद्यकीय कारणास्तव बोलता येत नाहीये। डॉक्टरांनी मला तसा सल्ला देखील दिलेला आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधू शकत नाही असं त्यांनी कॅमेरासमोर हावभावांद्वारे सांगितलेलं होतं सगळ्या माध्यमकर्मींना। त्याच्यामुळे एकंदरीत त्यांची तब्येत ठीक नाही अशी चर्चा तर होती। सोबतच माध्यमांसमोर येऊन त्यांनी हावभावांद्वारे आपली तब्येत कशी ठीक नाहीये, आपल्याला बोलताना काय त्रास होतोय हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला। आणि आता त्यांनी एक ट्विट करून आपल्या राजीनाम्याचं कारण पुढे आणलेलं आहे। त्या ट्विटमध्ये म्हणतात की बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे। आणि काल जे फोटो समोर आले ते बघून माझं मत अत्यंत व्यथित झालेला आहे। या प्रकरणाचा तपास हा वेगाने व्हावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे आणि न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। मात्र हे म्हणताना ते म्हणतात की याबरोबर मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय। एकंदरीत माझी प्रकृती ठीक नाहीये, त्याच्यामुळे मला कामकाजात सहभागी होता येणार नाहीये। विधान भवनात सुद्धा काल ते आले तेव्हा बरेचसे कामकाजामध्ये ते अबोल असलेले बघायला मिळाले। मात्र जेव्हा माध्यमकर्मींशी त्यांनी ऑफ रेकॉर्ड गप्पा मारलेल्या होत्या किंवा इतर काही लोकांशी, आपल्या कार्यकर्त्यांशी, इतर नेत्यांशी संवाद साधलेला होता तेव्हा ते बोलत होते। मात्र जेव्हा कॅमेरे समोर आले तेव्हा त्यांनी हावभावांद्वारे हे सांगितलं की मला बोलता येत नाहीये। आणि आता ट्विट करून ते म्हणतात की माझ्या वैद्यकीय कारणास्तव मला मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतोय। एकीकडे आता कदाचित जी संतावाची लाट आहे धनंजय मुंडेंच्या विरोधातली ती कदाचित आणखी तीव्र होऊ शकते, कारण या ट्विटद्वारे ते म्हणतात की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतो आहे। कुठेही त्यांनी स्पष्टपणे आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं नाही की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जो काही दबाव वाढत होता किंवा जी काही मागणी होत होती त्या मागणीस्तव मी हा राजीनामा देतो आहे। त्यामुळे पूर्णतः त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे का, नैतिकतेची जबाबदारी घेऊन हा राजीनामा दिलेला आहे का, यावर अजूनही एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। फक्त एकच ओळीत ते म्हणतात की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव मी हा राजीनामा देतो आहे। निश्चितच